माझा शब्द माझी लेखणी माझे विचार मराठी, माझा श्वास माझी स्फूर्ती माझा आचार मराठी, माझा ध्यास माझी प्रेरणा माझा प्रचार मराठी, माझा विश्वास माझी आस माझा उच्चार मराठी, माझा उच्चार मराठी. मराठी मराठी शब्दाची फोड केली तर काय होते माहितीये? मराठी म्हणजेच महाराष्ट्रात राहणाऱ्या ठिकठिकाणच्या लोकांच्या मनातील भाषा म्हणजे मराठी. रंगत रंगत उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या चिमुकल्या नाजूक जीवाच्या मुखातील पहिले शब्द आई म्हणजे मराठी. बाळा खांद्यावर घेऊन संपूर्ण जग दाखवणारा बाबा म्हणजे मराठी. रात्री चंद्राच्या शीतल छायेत चिवकावच्या गोष्टी सांगणारी आजी म्हणजे मराठी. लाटोंडांसाठी गुडघ्यावर येऊन त्यांच्यामध्ये आपलं बालपण शोधणारा आजोबा म्हणजे मराठी. भाऊ बहिणीच्या नात्यातील अतूट धागा म्हणजे मराठी. घरातील प्रत्येक नात्याचा अर्थ जपणारा जिव्हाळा म्हणजे मराठी. बाळ शाळेत गेल्यावर अननसापासून पर्यंत शिकते ती बाराखडी म्हणजे मराठी. गुरुजींच्या छेडीतील छमछम मराठी, शाळेच्या घंटीतील टनटन मराठी, रामायणातील ड्र मराठी, महाभारतातील मराठी, पावसाची रिमझिम मराठी, कोकिळेची कुहू कुहू मराठी, वारकऱ्यांच्या माथ्यावरील विठ्ठलाचा टिळा मराठी, सावित्री आणि ज्योतिबांनी सुरू केलेली पहिली शाळा मराठी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मराठी, शंभूराजांच्या त्यागातील प्रत्येक श्वास मराठी, धारावरून शंभूराजांना पाजलेला दुधाचा घोट मराठी, चैत्र पालवी घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करणारा गुढीपाडवा हा सण मराठी, पोवाडे लावण्या अभंग यातील अक्षर अक्षर मराठी, सरते शेवटी देहावसन झाल्यावर फुटणारा मनातील टाहो तो म्हणजे फक्त आणि फक्त मराठी मराठी मराठी. ही आहे मराठी भाषा, मला समजलेली मराठी. नमस्कार सर्वांना, मी श्रद्धा सोमनाथ दळे, इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचे नाव PM श्री जवाहर नवोदय विद्यालय पिंपळे जगताप, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मी आज आपणासमोर भाषण सादर करणार आहे. माझ्या भाषणाचा विषय आहे मला समजलेली मराठी भाषा. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, मराठीशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्राच्या मातीला. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे, म्हणूनच आपण 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस. माझी आई ज्यावेळेस 7वीला होती त्यावेळेस त्यांच्या वेळेसची एक कवयित्री मृणालिनी कानिटकर जोशी यांची माझी मराठी ही कविता खूप प्रसिद्ध होती. ती नेहमी गुणगुणत असे. माझी मराठी माझी आई अर्थ भावनांना दे, तिच्या रहावे ऋणात होऊ नये उतराई, तिच्या एक एक शब्दाला रत्न कांचनांचे बोल, कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. किती सुंदर विचार, किती सुंदर ते बोल. खरंच माझी मराठी भाषा खूप देखणी आहे. चंद्रकोर शोभते आकाशाच्या माथ्यावर, चंद्रकोर शोभते आकाशाच्या माथ्यावर, मराठी भाषा दरवळते माणसांच्या मनामनावर, माणसांच्या मनामनावर. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्याने 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन अर्थातच मराठी भाषा दिन साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार डॉ. वसंतराव नाईक यांनी जाहीर केला. महाराष्ट्राबाहेरील बऱ्याच विद्यापीठांमध्ये मराठी उच्च शिक्षणाचे विभाग आहेत, जसे की गोवा विद्यापीठ, गुलबर्गा विद्यापीठ, उस्मानिया विद्यापीठ, महाराजा सायाजीराव विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू उच्च विद्यालय येथे मराठीच्या उच्च शिक्षणाचे विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेरील एकूण 15 राज्यांमध्ये मराठी उच्च शिक्षणाचे विभाग आहेत. तसेच 4 संघराज्यशासित प्रदेश, 9 राज्ये व 113 देशांमध्ये मराठी भाषिकांची वस्ती आहे. तसेच अनेक देशांमध्ये देखील मराठी भाषा बोलण्याचे प्रमाण वाढत आहे. म्हणूनच येथे मला म्हणावेसे वाटते की साता समुद्रापल्याड तिची ओळख जुनी आहे, साता समुद्रापल्याड तिची ओळख जुनी आहे, सारे जग प्रेमात पडले तिच्या, अशी ती गोडवाणी आहे, अशी ती गोडवाणी आहे. मराठी भाषेचे साहित्य ही विपुल आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, बहिणाबाई, जनाबाई या संतांच्या भक्तिपर रचना, शहिरांचे पोवाडे, ओव्या, लावण्या, इतरांची चरित्रे, आत्मचरित्रे, आधुनिक कथा, कादंबऱ्या, ग्रंथ मराठी भाषेचे साहित्य आहे. मराठी भाषेचे वय सुमारे 2400 वर्ष आहे. म्हणूनच येथे मला म्हणावेसे वाटते की ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा, ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा, समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा. कुसुमाग्रजांची प्रसिद्ध विशाखा, विसांची गाजली ययाती, माझी मराठी दिव्य भाषा जशी जोडते शब्दांतुनी नाती. म्हणूनच माझी मराठी ही अशी गोजिरी भाषा आहे. म्हणूनच 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला. भाषेमुळे मानव विकसित झाला. आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्याचे सशक्त आणि महत्त्वपूर्ण साधन म्हणजे आपली भाषा आहे. या भाषेची थोडी खालील साहित्यामध्ये असते, जसे की अभंग. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली
विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा. लोकगीत. दान पावलं रे बाबा दान पावलं, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. आता बघा भारुडाची किमया. अग ग ग ग ग विंचू चावला काय मी करू, विंचू चावला कोणाला सांगू, विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो. आणि आता आपल्या महाराष्ट्राची शान म्हणजे लावणी. ढोलकीच्या तालावर, घुंगराच्या बोलावर, मी नाचते मी डोलते इश्काच्या दरबारात. आणि आता आपल्या राजांची प्रचिती सांगणारा पोवाडा. हो राजे हो जिर राज रह जी जी, हो राजे हो जिर राज रह जी जी, कोंडण्याच बांध तोरण संधी पाहून कोण नकला घ्यावा ताब्यात, अष्टमी मुहूर्त ठेव ध्यानात, जिजाबाई वधला राजगडाव जी जी जी. अशी आहे माझी मराठी भाषा, सुफल समृद्ध आणि संपन्न. अशा या शृंगाधारी मराठी भाषेला माझा मान समजा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथेच थांबवते. जय मराठी, जय महाराष्ट्र.